नमस्कार मित्रांनो, मी वरद स्वागत करतो आपल्या सर्वांचेच NPC क्रिएशन्स म्हणजेच इंडियन फिजिकल कल्चर आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला विषय आहे प्रवास कोल्हापूरचा पार्ट 2. तर मागच्या भागात आपण आपला नाशिक ते पुणे व पुणे ते कोल्हापूर याचा प्रवास बघितला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सर्वप्रथम जगज्जननी अंबाबाईचे दर्शन घेतले व तालमी बघायला गेले. सर्वप्रथम श्री शाहू गंगावेश तालीम कोल्हापूर बघितली. त्यानंतर आपण खासबाग मैदानात गेलो, तिथला इतिहास जाणून घेतला व त्यानंतर आपण महान भारत केसरी माऊली जमनाडे यांची मुलाखत देखील घेतली. तर आता आपण त्या सिरीजचा पार्ट 2 सुरू करूया. पैलवान माऊली जमनाडे यांनी सांगितले की तुम्ही संध्याकाळी देखील कुस्तीची प्रॅक्टिस बघायला या. तुम्हाला याच्यापेक्षा असंख्य मल्ल संध्याकाळी खासबाग मैदानावर प्रॅक्टिस करताना दिसते. आता जशी आम्ही श्री गंगावेश तालमीला भेट दिली तसेच मोतीबाग तालमीला देखील भेट दिली. तिथे आम्हाला काही छोटे पैलवान मंडळी भेटली. मोठे पैलवान मंडळी प्रॅक्टिससाठी मैदानावर गेले होते. गंगावेश तालमीचा परिसर बांधकाम व दुरुस्तीमुळे आम्हाला बघता आलं नाही, पण मोतीबाग तालीम आम्हाला आतून बघता आली. मोतीबाग तालमीतील छोटे पैलवान मंडळीने तालमीची माहिती सांगितली. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत मोतीबाग तालमीमध्ये. आपण सकाळचा सराव बघू शकतोय. पैलवान मंडळी सकाळी उठलेले आहे 4:15 4:30 पासून. आताच ते रनिंग पीटी करून आलेले आहेत व ते आता त्यांचे नॉर्मल जोर बैठक सरपटे व्यायाम चालू करत आहेत. ही पहाटेची वेळ आहे. तुम्ही बघू शकतात की इथं पैलवान मंडळी किती कष्ट घेतात. त्यांचं राहणं खाणं सगळं काही या तालमीतच असतं. अशा प्रकारे आपण मोतीबाग तालमीत आलेलो आहोत. तुम्ही कुठले तुम्हाला किती वर्ष आली सराव करून? 8 महिने. तुमचं ट्रेनिंग वगैरे कशी असते काय? सकाळी 5 वाजता. हा तिथं सरपटे करतात का जोर बैठ टाकतात काय? दोन्ही पण असतात. मग जोर बैठ कधी करतात काय? संध्याकाळी जोर बैठ टाकतात. किती तासात? 500 रोज 500 वेळ. ह्या तालमीची स्थापना जी तालीम जुनी तालीम आहे. दादूमामा चौकडे इंग्रजी केसरी महाराष्ट्र केसरी आता बरेच पैकी झाले. तरी आमच्या वस्ताला महाराष्ट्र केसरी अशा विधान ते पण ह्या तालमीत महाराष्ट्र केसरी झालेले आहे. आणि ह्या तालमीचा इतिहास म्हणजे ही प्राचीन काळात शाहू महाराजांनी स्वतः काढलेली तालीम आहे. आणि तालमीचा इतिहास म्हणजे ही लाल माती. ह्या तालमीत बरेच मोठे मोठे म्हणले दादूमामा चौगुले, अश्वता माने, परत छोटे दादूमामा, परत गणपतराव असे महाराष्ट्र केसरी झाली आहे. तुमचं नाव काय? राम ठोंबरे. तुम्ही कुठून आला? आम्ही साताऱ्यात आलो. साताऱ्यात. किती वर्ष झाले तुम्ही सराव करता? तिथं 2 वर्ष सराव करतोय. 2 वर्ष सराव करतात. हा. तुम्ही कोणते इथे कुस्ती लढले? कोणत्या गटात लढले? आम्ही 74 लढले. आता माझं आयुष्यात 2 आयुष्यात झालं त्या सेमीला ठरवलं. आणि व्यायाम वगैरे तुम्ही कोणत्या करतो? व्यायाम सपाटी असते ते संध्याकाळी 5:30 सपाटी असते त्या 5:30. संध्या सकाळी रनिंग असते. रनिंग असते. तुमचं डाएट वगैरे कसं असतं? डाएट म्हणजे तर व्यायाम झाल्यावर थंड अंडे खाल्ले, व्यायाम करले, दूध वगैरे किती घेतात? दूध आमचं 1 लिटर असतं. एका पहिलं काय बाकीच्या मनावर आता माझं स्वतःच मी गाईचं घेतात. आणि जेवण तेलात असतं का? तुपात असतं. म्हणजे फोडणी भाजी वगैरे सगळं काही तुपातच असतं. तुपात असते. अच्छा. आणि फळ वगैरे फ्रुट्स वगैरे फ्रुट्स घेत असते. आनंद असतात. संत्री म्हणा, सफरचंद, केळं, खजूर त्याच्यावर एकाच जातात असते. इकडे ते दोन्ही केळी वगैरे दोन्ही आम्ही तेच
तर काय असतं ते? तर एक नवली म्हणजे औषधी बसतो हा. नवली आणखी त्याच्या नवली वडा उपयोग पडत. दादा आम्हाला साधीची जी माती असते ती कशी असते? नॉर्मल असते साधी मिक्सरातून काय काढून टाकतात का काय करतात? त्याच्यावर काय डायरेक्ट नाही दाम टाकतात दूध हळद कापूर तेल परत मग सांगतो दूर उडीद असं टाकून त्याला मातीत खुराक असतो मातीचा तो टाकतो तो टाकतात असं म्हणजे दररोज असतो का काही दिवसांनी असतं काही कालावधीने असतं? नाही कालावधी नसते आता त्या मातीला जर परत आता खुराक दिला तर 6 महिन्यांनी ते आवश्यकता आहे परत द्यायची आवश्यक आणि त्याच्याने काय होतं म्हणजे मातीसाठी चांगलं असतं काय होतं? पहिलवान शरीरासाठी चांगलं असते ते म्हणजे माती कोणती बाधत नाही त्याच्यानं अच्छा बाधती बाधत नाही आणि त्यात काही तेल वगैरे टाकतात हो काय? तेल टाकते त्या तेल हळद दूध कापूर परत अगरबत्तीचा जो चोर असते तो टाकते ती हो हो राव का नाही काय माहित नाही मला. कोणते भाऊ घ्यायचे किती काय 600 रुपये नाही नंतर दुपारी आम्ही किल्ले पन्हाळा आणि ज्योतिबाचे दर्शनासाठी निघालो. दोन्ही ठिकाणातील वळणदार रस्ते पाहून जे सुख भेटत होतं ते शब्दात मांडणं अशक्य होतं. देवाचं दर्शन घेतल्यावर लगेच आमचा थकवा नाहीसा झाला आणि किल्ले पन्हाळ्यावर श्री बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा पाहून त्यांची शौर्य कथा आठवून अंगावर काटा आला. मग काही वेळ विश्रांती घेऊन आम्ही परत खासबाग मैदानात गेलो. तर तिथे आधी आम्हाला काही मंडळी जोर आणि बैठक व्यायाम यांचा सराव करताना दिसले. तिथे आम्हाला महान मल्ल सिकंदर शेख सुद्धा दिसले. त्यांचा व्यायाम झाल्यावर मला त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. त्यांच्या त्या सरावामध्ये सुद्धा बघताना असेच वाटत होते की ही प्रॅक्टिस नसून खरोखरचीच कुस्ती चालू आहे की काय. छोट्या मोठ्या सारास पैलवानांचे ते रांगडेपण व अंगातील रग त्या प्रॅक्टिसमध्ये दिसून येत होती.
संध्याकाळची ही प्रॅक्टिस पाहून झाल्यावर आम्ही मग विश्रांती घेतली आणि अशा प्रकारे आमची कोल्हापूरची ट्रिप संपून सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आमचं चॅनल आवडल्यास ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.